नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडक मध्ये तुमचं स्वागत. बेधडक मध्ये चर्चा आपण करणार आहोत अर्थातच नोटबंदीच्या पश्चात जे वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत आणि त्यामध्ये सरकार सुद्धा काही ना काही दररोज एक नवं धोरण आखतंय, एक नवीन धोरण घेऊन येते. आज केंद्र सरकारने 21,000 कोटी रुपये रबी हंगामाच्या पूर्वार्धामध्ये शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केलेले आहेत. केंद्राने नाबार्डच्या या देखरेखीमध्ये जिल्हा बँकांना जाहीर केलेल्या 21,000 कोटींच्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण आज आपल्या चर्चेमध्ये घेणार आहोत. दुसरा प्रश्न महत्त्वाचा आपण उपस्थित केला आहे तो म्हणजे नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती मोठ्या आर्थिक मंदीचं सावट आहे का, आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित केला आहे तो म्हणजे नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांची अवस्था येणाऱ्या काळामध्ये आणखी बिकट झाली होईल का. या सगळ्या प्रश्नांचा आपण धांडोळा घेणार आहोत आणि आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत जे अध्यक्ष आहेत मुंबई बँकेचे आणि अर्थात भाजपचे आमदार सुद्धा आहेत. आपल्यासोबत श्रीकांत बारहाते आहेत धोरण विश्लेषक. आपल्यासोबत रमेश थोरात आहेत जे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहेत. आपल्यासोबत नानासाहेब पाटील आहेत जे संचालक आहेत नाफेड नाशिकचे. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. आणि अर्थात हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे कारण केंद्राने 21,000 कोटी रुपयांची जी घोषणा केलेली आहे, जी जिल्हा बँकांकडे येईल असं म्हटलं जातं नाबार्डच्या देखरेखीखाली, नाबार्ड मार्फत, याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना होईल का, आणि जिल्हा बँका सुद्धा ज्या एक प्रकारे संकटात आता आहेत त्या संकटामध्ये सुद्धा त्यांना काही फायदा होईल का, या अनुषंगाने प्रवीण दरेकर तुमचं मत पहिल्यांदा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. या 21,000 कोटीच्या घोषणेनंतर नेमकं काय चित्र येणाऱ्या काळात तुम्हाला समोर दिसतंय? नाही, आपण मंदारजी ज्या पद्धतीनं म्हणालात की रब्बी हंगामापोटी या ठिकाणी अशा प्रकारचं 21,000 कोटीची रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि निश्चितच एवढी मोठी रक्कम त्या ठिकाणी उपलब्ध केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अशा परिस्थितीमध्ये थोडाफार दिलासा निश्चित मिळणार आहे. कारण शेवटी एवढी मोठी रक्कम आज जिल्हा मध्यवर्ती बँकांना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे, ज्याचा थेट लाभ त्या ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकरी त्या ठिकाणी घेणार आहेत. आणि त्यामुळे निश्चितच हे सरकार नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जो शेतकरी त्या ठिकाणी हतबल होता, ज्या शेतकरी आणि बँकांमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध पैशाच्या उपलब्धतेअभावी त्या ठिकाणी जे वातावरण गढूळ झालं होतं ते थोड्याफार प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा हा निर्णय होणार आहे, याबद्दल मंदार कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज या ठिकाणी एका बाजूला त्यांना पैसे उपलब्ध करून देता येणार आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांची कर्ज त्या ठिकाणी त्यांना मोकळी करायची असतील तर त्या शेतकऱ्यांची अकाउंट्स जी जिल्हा मध्यवर्ती बँकांची आहेत त्या बँकांमध्ये जर त्यांना पैसे भरता आले नाहीत तर त्या ठिकाणी त्यांची अकाउंट त्या ठिकाणी थकीत होतील, किंबहुना ती NPA मध्ये जातील आणि पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँकांवर पुन्हा एकदा मोठं संकट ओढवणार आहे. एका बाजूला त्या ठिकाणी मोठ्या नॅशनलाइज बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्यांच्याकडे त्या ठिकाणी कर्ज नील करण्यासाठी त्या ठिकाणी पैसे घेण्याची मुभा आहे, परंतु त्याच वेळेला सहकारी बँकांची, जिल्हा बँकांची जी अर्थव्यवस्था आहे ती उद्या जर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची कर्ज या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या कर्जदारांची जर कर्ज त्या ठिकाणी थकली तर ते एक मोठं वेगळं संकट त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकांवर उभं राहणार आहे. याची मंदार या माध्यमातून आपल्याला दखल घ्यावी लागेल. नक्की आपण एक मिनिट प्रवीण दरेकर तुमचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण एका मुद्द्याच्या अनुषंगाने सुरुवातीला सगळ्या मान्यवरांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. रमेश थोरात, तुमचं या संदर्भातलं मत काय? कारण 21,000 कोटी रुपये या सगळ्या जिल्हा किंवा सहकारी मध्यवर्ती बँका ज्या आहेत त्यांना येणार आहेत, नाबार्ड मार्फत त्याच्या देखरेखीखाली हे पैसे शेतकऱ्यांना वितरित व्हावेत असं म्हटलं जाते, पण याचा आणि अलीकडच्या या नोटाबंदीनंतर जी परिस्थिती उद्भवली त्याचा काही संबंध आहे का मुळात, आणि या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती बदलेल का जर एवढा पैसा जिल्हा बँकांमध्ये आला तर?
मंदारजी, हं, मला एकच गोष्ट सांगायची की या महाराष्ट्रामध्ये 31 जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत हं, आणि या सर्व बँका गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप तर नेहमीप्रमाणे करतातच ना. हं, मग आता नाबार्डने जी काही 21,000 कोटीची जी काही मदत जाहीर केलेली आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही समजत नाहीये हं, की बाबा ही जी मदत आहे ते काय त्यांना माफ करणार आहेत का, ते कर्ज वसूल करणार नाहीत का, असा माझा सवाल आहे. हं, म्हणजे 200 आता माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके 261 माझ्या ब्रँचेस आहेत, हं, 7,700 कोटीच्या ठेवी आहेत. हं, आता असं असल्यानंतर मी आतापर्यंत रेग्युलर कर्ज वाटप हे करतच होतो ना. हं, 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 परंतु आज माझी अशी पंचायत झालेली आहे की दुर्गम भागात तुम्ही जरा जाऊन पहा की दुर्गम भागामध्ये कुठल्या बँका काम करतात. हं, फक्त पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा इतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा ह्या दुर्गम भागामध्ये काम करत असतात, तिथल्या लोकांना सेवा देत असतात. परंतु ती सेवा आता पूर्णपणे ठप्प झालेली आहे. हं, आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो केंद्र सरकारने घेतलेला जो निर्णय आहे तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम करणारा आहे, असं मला मुद्दामून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचे आपल्याला. नक्की आपण एक एक मुद्दा घेऊया. या ठिकाणी- नक्की एक मुद्दा घेऊया. तुमच्या सगळ्यांकडे पुन्हा येतो, पण तत्पूर्वी 1 मिनिट प्रवीणजी, 1 मिनिट तुमच्याकडे येतो, पण तत्पूर्वी पुन्हा नानासाहेब पाटील, या निर्णयाचा येणाऱ्या काळामध्ये काय परिणाम दिसेल आपल्याला असं तुम्हाला वाटतंय? निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये एक तर गेल्या वर्षीचा दुष्काळ, रिसेशन अशी परिस्थिती असताना आणि नोटा बदलीमुळे जी धांदल उडाली त्याच्यात सगळ्यात जास्त सफर झालेला वर्ग असेल तो ग्रामीण भागातला. बँकिंगचं जाळं नाही, ATM नाही, डेबिट कार्ड नाही, या सुविधा नसल्यामुळे तिथली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. त्यात जिल्हा बँकेला नोटा स्वीकारणं आणि देणं याच्यावर बंदी घातली गेली. त्याच्यामुळे ही अर्थव्यवस्था आणखी खिळखिळी झाली. त्याच्यामुळे आता जर 21,000 कोटी रुपये सरकार मंजूर करणार असेल आणि ते जर शेतकऱ्यांपर्यंत कर्ज रूपाने असेल किंवा त्यांनी जी ठेव ठेवली असेल या 4-5 दिवसाच्या कालावधीत ती जर त्याला परत मिळणार असेल तर मला वाटतं हा शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण आणि मदतीचा विषय ठरू शकतो. नक्की. पण नेमका हा विषय जो आहे तो येणाऱ्या काळात मदतीचा कशा अंगाने मदतीचा ठरू शकेल हे आपण समजून घेऊयात. तत्पूर्वी श्रीकांत भराते, हे धोरण जे आहे 21,000 कोटी रुपये आता रबी हंगामाच्या पूर्वार्धामध्ये त्यांनी देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्याला काही आता येणाऱ्या काळातले दिवस जातील. पेरणी हंगाम आत्ता सुरू झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी भूमिका आहे किंवा हे जे धोरण आहे हे खऱ्या गरजू शेतकऱ्यापर्यंत किंवा आताच्या या सगळ्या अफरातफरीच्या वातावरणामध्ये सामान्य शेतकऱ्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत ते तिथे झिरपेल असं तुम्हाला वाटतंय का? मंदार, 21,000 कोटी रुपयाचं जे जाहीर केलं नाबार्डच्या मार्फत सरकारने, रिझर्व्ह बँकेने फार मोठ्या प्रमाणात याचा आग्रह सरकारकडे धरला होता, अशा पद्धतीचे रिपोर्ट आहे. हे निसंदिग्धपणे, विदाउट हॅव्हिंग एनी डाऊट, ही चांगली गोष्ट आहे. ग्रामीण भागातला पतपुरवठा जर वाढत असेल तर ती अत्यंत स्तुत्य गोष्ट आहे, ती आवश्यक गोष्ट आहे आणि ती या विशेषतः हा जो चलन स्वरूप बदल झालेला आहे त्या काळामध्ये ही एका पद्धतीची अनिवार्य होती. आपल्या तुमच्यासारख्या पत्रकारांजवळ या पद्धतीचे रिपोर्ट्स महाराष्ट्रातूनच नव्हे भारताच्या वेगवेगळ्या भागातून येत असले पाहिजे. मागच्या 3-4 वर्षात एकूण ऍग्रिकल्चरल सेक्टरची स्थिती ही शोचनीय झाली. म्हणजे दुष्काळामुळे, अवर्षणामुळे, त्याच्यामुळे म्हणजे आता या क्षणाला शेतकरी हा रिलिंग अंडर दी प्रेशर, तो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणातला आर्थिक बर्डन जे आहे त्याच्यावर आलाय. हा निर्णय जरी स्तुत्य असला तरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धोरण सातत्यामध्ये विचार कशाचा करायचा असतो. रिॲक्टिव्ह गव्हर्नन्सचा करायचा असतो की रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्सचा करायचा असतो. जे प्रतिक्रियात्मक शासनतंत्राचा विचार करायचा असतो की प्रतिसादात्मक
शासनतंत्राचा विचार करायचा असतो. हे मेजर जे आहे चांगलं असलं तरी हे रिॲक्टिव्ह पद्धतीचं शासनतंत्राचं हे मेजर आहे. आणि बेसिकली पब्लिक पॉलिसी मेकिंग मध्ये म्हणणार पॉलिसी फोरकास्टिंग नावाचा एक इश्यू असतो की एखादं धोरण उत्क्रांत कसं होणार आहे. जेव्हा सरकारने चलन स्वरूप बदलाचा निर्णय आणला त्यावेळी सरकारला या गोष्टीची पुरेपूर जाणीव असायला हवी होती की याचे रॅपरकशन्स जे आहे, याचे ध्वन्यच आहे, हे कुठकुठल्या क्षेत्रात कसे कसे उमटतील याची संपूर्णतः जाणीव सरकारला असायला हवी होती. कारण शासकीय मनोवृत्ती एका पद्धतीची टेम्परामेंटल टेनसिटी जी आहे, मनोवृत्तीतलं सातत्यपूर्णता जी आहे ती आवश्यक असते प्रभावी धोरणांची योजना करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी. ती सातत्यपूर्णता आपल्याला दिसत नाही. 1992 मध्ये रुरल क्रेडिटचा आकडा हा जवळपास एक 62% असताना 2005 मध्ये तो 27% खाली येतो. मग आता आज शक्तिकांत दास जे सरकारचे फार मोठे नियोजक आहेत त्यांनी सांगितलं की आपण 40% पतपुरवठा जो आहे हा सहकारी बँकांच्या मार्फत आपण घेतो. म्हणजे हे कोर्स करेक्शन आहे एका अर्थाने. कारण सहकार क्षेत्रातल्या बँकांवर जो एक सस्पेशियस आउटलुक सरकारने मागच्या 2 वर्षाच्या काळात विशेषतः आपण पाहिला, त्याच्या मागच्या सरकारांनी सहकारी बँकांचं जे द्रुपीकरण केलं, जो त्याच्यामध्ये अनेक लोकांना माहित नसेल, ज्या जिल्ह्यातून मी येतो वर्धा, इथे उत्तर प्रोव्हिन्स अँड बेरार, सीपी अँड बेरार मधली वर्धेची मध्यवर्ती सहकारी बँकेचं रजिस्ट्रेशन 1 आहे. ते लिहिलं आहे रजिस्ट्रेशन क्रमांक 1. आणि ती बँक ही भ्रष्टाचारी लोकांनी खाल्ली असा त्या बँकेवर ठपका आहे. तो सरकारी एजन्सीजचा आहे, तो लोकांचा आहे. आता ते या पद्धतीचे प्रयोग एका विशिष्ट रिजिम मध्ये, दुसऱ्या रिजिम मध्ये या बँकांवर एका विशिष्ट राजकीय विचारांचं प्रभुत्व आहे म्हणून त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न, या अशा म्हणजे इथे धोरण सायुज्यता कुठेच दिसत नाही. पक्षीय बलाबलांचा विचार दिसतो, भेदाभेद दिसतात. आणि या सगळ्यांमध्ये मुळातला हेतू जो आहे आता निदान म्हणजे सरकार मस्ट हॅव, द गव्हर्नमेंट मस्ट हॅव रिअलाइज, सरकारला हे एक नवीन अंडरस्टँडिंग आलेलं दिसतं की नॅशनलाइज बँक्स आणि कमर्शियल बँक्स अवेलेबल असताना पुन्हा सरकारला येऊन आता कोऑपरेटिव्ह बँकेकडे वापस जावं लागत आहे की रुरल क्रेडिटचा सप्लाय हा ठीक पद्धतीने व्हावा म्हणून. हे कोर्स करेक्शन स्पृहणीय आहे. परंतु याचा गव्हर्नन्सच्या अँगलने जर विचार केला तर थोड्या त्याच्यात मर्यादा आहे. तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी त्याचं सविस्तर उत्तर देऊ शकेल. परंतु याच्यातल्या मर्यादा आहे. मुळातला निर्णय हा अत्यंत स्तुत्य आणि तो आवश्यक आणि अनिवार्य असा निर्णय होता. नक्की आवश्यक आणि अनिवार्य असा निर्णय होता आणि तो निर्णय आता घेतलेला आहे. या पतपुरवठ्यामुळे अधिकच्या चलनामुळे काय परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये बदलेल, खास करून 50 दिवसांची जी मुदत मागितलेली आहे आपल्या पंतप्रधानांनी, त्या मुदतीच्या आत काही गोष्टी बदलतील का, ग्रामीण भागातली जी एकूण अस्वस्थता आहे ती दूर होईल का या निर्णयामुळे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये पुन्हा प्रवीण दरेकर, तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी उशिरा सुचलेलं शहाणपण अशा पद्धतीने या सगळ्या निर्णयाकडे बघता येईल? कारण हा निर्णय घेताना ज्यावेळेला इतका महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला त्यावेळेला किंवा त्याच्यानंतर सुद्धा ग्रामीण बँका ज्या आहेत किंवा ज्या पद्धतीनं तो जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्यांच्याकडे ज्या पद्धतीनं बघितलं गेलं किंवा त्यांच्यावरती आता जो ठपका एक प्रकारे प्रत्यक्ष ठेवण्यात आला आणि एक बंदी या सगळ्या व्यवहारामध्ये घालण्यात आलेली आहे, त्या संदर्भामध्ये आत्ता परिस्थिती निवळेल आणि बँकांची परिस्थिती सुधारेल किंवा विश्वास जो आहे ग्राहकांचा तो अधिक दृढ होईल असं तुम्हाला वाटतंय का? ना मंदारजी, एक गोष्ट खरी आहे की उशिरा का होईना, खरं म्हणजे ब्युरोक्रॅट्स लोकांनी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं सहकारी बँकांविषयी आणि जिल्हा बँकांविषयी त्या ठिकाणी सरकारकडे चित्र उभं केलं होतं. पण ज्या वेळेला या प्रकारची सुरुवात ग्रामीण भागातनं झाल्यानंतर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा व्यवहार ठप्प झाल्यानंतर गावच्या शेतकऱ्यापासून जे त्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण झाली, मग गावची विविध कार्यकारी सोसायटी असेल, दूध डेअरी असेल किंवा इतर सहकारी संस्था असतील, पतसंस्था असतील, त्यावेळेला ह्या सर्व भावना त्या ठिकाणी संबंधित यंत्रणापर्यंत पोचल्यानंतर
ग्रामीण जिल्हा बँकांची अर्थव्यवस्था खिळखिळी होते काय, त्या माध्यमातून ग्रामीण पतपुरवठा सिस्टीम कमकुवत होते काय, अशा प्रकारची एक स्थिती निर्माण झाली। आणि अशा परिस्थितीमध्ये मी सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि सरकारला धन्यवाद एवढ्यासाठी देईन की त्यांनी तात्काळ त्यावर उपाययोजना केली। कारण आज 21,000 कोटी एवढी मोठी रक्कम आज जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती सर्क्युलेट होणार आहे। एका प्रकारे त्या ठिकाणी त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पतपुरवठा स्ट्रेंथन होण्यासाठी या रकमेचा मोठ्या प्रमाणावर निश्चितपणे त्या ठिकाणी उपयोग होणार आहे। परंतु एक गोष्ट मंदार या माध्यमातून आज स्पष्ट झालेली नाही। मागाशी जे आमचे मित्र पुण्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात म्हणाले की ही मदत नेमकी कशा स्वरूपात आपण देणार आहोत, आपण त्यासाठी पीक कर्ज म्हणून देणार आहोत, स्वस्त दरात कर्ज देणार आहोत, आपण त्यांना ती थेट मदत करणार आहोत की आज कॅशचा तुटवडा आहे म्हणून त्या ठिकाणची ती एवढी मोठी रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशा प्रकारची थोडीशी संभ्रमावस्था, याचं नेमकं स्वरूप काय असेल अशा प्रकारची आज सर्व ठिकाणी आहे। परंतु एक गोष्ट निर्विवादपणे मान्य करावी लागेल की या 21,000 कोटीचा पैसा आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तो खेळता राहणार आहे। आणि त्यामुळे सर्क्युलेशनसाठी सुद्धा जिल्हा बँका सशक्त होण्यासाठी मग लोनिंग जरी असलं तरी शेतकरी आणि पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यामध्ये जो व्यवहार ठप्प होत होता तो पुन्हा एकदा या एवढ्या मोठ्या रकमेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुनर्जीवित होऊन पुन्हा तो चालू होणार आहे। ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो सर्वसामान्य ग्राहक आज जिल्हा मध्यवर्ती बँकांचा आहे त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे। परंतु बेसिक प्रश्न मागासी मी जो मंदारजी आपल्याला त्या ठिकाणी म्हणालो की आज सहकारी बँकिंग आणि त्या ठिकाणची असणारी कॉर्पोरेट बँकिंग हे कुठेतरी डिफरन्शिएट होत आहे। आज जर त्या ठिकाणी आम्ही कबूल करत असू 40% अर्थव्यवस्था आज या सहकारी बँकांमध्ये आहे, ज्याच्यामध्ये मेजर सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी गुंतलेली आहेत। 3-3.5 हजार कोटी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर त्या ठिकाणी लोक कनेक्टेड असतील तर ही अर्थव्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रेंथन करणं अत्यंत आवश्यक आहे। बरोबर, आपण मागाशी बघाल की तुम्ही स्वतः सहकारात प्रवीण दरेकर तुम्ही स्वतः सरकारचा भाग आहात, आज तुम्ही भाजपचे आमदार आहात, अशा वेळेला तुम्ही जी बाजू मांडताय किंवा तुम्ही जे म्हणताय ते सरकार ऐकत नाही असा त्याचा अर्थ काढायचा का? नाही ना, ऐकलंय। हॅलो, आता जो सरकारने निर्णय घेतलाय तो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी अर्थमंत्री जेटली साहेबांनी पंतप्रधानांच्या कानी जी आम्ही जिल्हा बँकांच्या आम्ही एकत्रितपणे बैठक घेऊन जो अहवाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला तो अहवाल त्यांनी ती स्थिती जिल्हा बँका कमकुवत होत आहेत, शेतकरी खातेदार आणि जिल्हा बँक यांचं बँकिंगचं नातं संपुष्टात येत आहे, जिल्हा बँकांची अर्थव्यवस्था खालावते, ही परिस्थिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच त्या ठिकाणी जेटली साहेबांच्या कानावर घातली, पंतप्रधानांच्या कानावर घातली आणि मग चर्चेतनं अशा प्रकारे सहकारी बँकांची अर्थव्यवस्था टिकली पाहिजे। जिल्हा मध्यवर्ती बँका या पतसंस्था असतील, ग्राहक संस्था असतील, शेतकरी असतील, खरेदी विक्री संघ असतील, या सगळ्या एका सिस्टीमला अर्थपुरवठा करणारी बँकिंग शिखर बँकिंग व्यवस्था आहे आणि त्यातनच तो निर्णय घेतलाय। म्हणजे मी त्या ठिकाणी ज्या गोष्टी नजरेत येतात सरकारमधला प्रवीण दरेकर त्या ठिकाणी आपण प्रवीण दरेकर एक मिनिट आपल्याला सगळ्यांना बोलायचं आहे, सगळ्यांना या थोडा वेळेच्या अभावी सगळ्यांना आपल्याला यातनं समजून घ्यायचंय, प्रत्येक मान्यवरांना तेवढा बोलायला वेळ द्यावा लागणार आहे। रमेश थोरात, या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की जसं शशिकांत दास म्हटलेले आहेत की 40% पतपुरवठा आता जो पूर्ण ठप्प आहे त्याच्यामधल्या 40%ची जवळजवळ गरज जी आहे ती भागवली जाईल या निर्णयामुळे, तेवढी गरज येणाऱ्या काळामध्ये आणि लवकरच्या किती नजीकच्या काळामध्ये ही गरज भागवली जाऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? मला मुळीच असं खरं वाटत नाहीये। म्हणजे यापूर्वी अशा प्रकारचा फायनान्स
या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका सातत्यानं करत आलेल्या आहेत. म्हणजे आजच नाबार्डने 21,000 कोटी दिले, त्याच्यामुळे लोकांचं सॅटिस्फॅक्शन लगेच होईल असं मला अजिबात वाटत नाहीये. ठीक आहे, थोडीफार मदत निश्चितपणाने या परिस्थितीला अनुसरून नक्की होईल. परंतु मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मला रोज 261 ब्रांचेस आहेत, 35 कोटी रुपये रोजचे म्हणजे लोकांना देणं असतं. परंतु गेल्या 13 दिवसामध्ये मला फक्त 14 कोटी रुपये मिळालेले आहेत. कुठंतरी 50-50 लाख मी एका शाखेला सुद्धा देऊ शकत नाही, 10-10 लाख सुद्धा देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आज माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था किती वाईट झाली असेल हे आपणही समजून घ्या. आणि ज्यासाठी हा शासनाने निर्णय केलेला आहे की काळ्या पैशावाल्यासाठी, मला एक सांगा मंदारजी, की कुठला काळ्या पैशावाला माणूस लाईनीमध्ये उभा राहिलेला आहे? कुठलाही काळा पैशावाला माणूस नाही. गोरगरीब माणूस, जो रंजलेला गांजलेला माणूस आहे, त्याची परिस्थिती अतिशय खराब आहे, अशा प्रकारची माणसं आज लाईनीमध्ये बँकेमध्ये पैशासाठी थांबलेले आहेत. तासन तास थांबतात, पैसे संपले की परत निघून जावं लागते त्यांना. अशा कितीतरी आत्महत्या आपण पाहतोय. आणि म्हणून शासनाने हा निर्णय घेण्यापूर्वी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना निर्णय घ्यायला आमची कुठलीही अडचण नाही, आमचं त्याचं स्वागतच आम्ही करतो. परंतु हे करत असताना त्यांनी तयारी करायला पाहिजे होती की कुठल्याही माणसाची गैरसोय होणार नाही. त्यातली त्यात ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाची, रंजलेल्या गांजलेल्या माणसाची अडचण होणार नाही एवढी काळजी त्यांनी घेतलेली नाहीये असं माझं ठाम मत आहे. नक्की. या बरोबर नानासाहेब, एकूण जर परिस्थिती बघितली, तुम्हाला असं वाटतंय का की या 21,000 कोटीच्या निर्णयामुळे खरंच पतपुरवठा तेवढा वाढेल? 40% असा दावा जरी त्यांनी केलेला असला शशिकांत दास यांनी, तरी 40% इतका पतपुरवठा जरी आत्ता झाला तर परिस्थिती निवळेल? जेवढी आता पूर्णपणे व्यवहार ठप्प झालेले आहेत, शेतीचे एकीकडे पेरण्या खोळंबलेल्या आहेत, अशी सगळी जी परिस्थिती आहे ती थांबेल असं तुम्हाला वाटतं का? याच्यामध्ये एक तर पतपुरवठा आला तर तो मदतीचा हातच शेतकऱ्यांना ठरणार आहे, याच्याबद्दल कोणताही वाद नाही. दुसरी गोष्ट, आता प्रकार असा आहे, आमच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं पीक कर्ज भरलं त्यांना आज पीक कर्ज द्यायला जिल्हा बँकेकडे पैसे नाही. गेल्या 4 महिन्यापासून ते 450 कोटी रुपये नाबार्डकडे मागतात, ते त्यांना मिळत नाही. मला वाटतं हा पैसा जर लवकरात लवकर आला आणि ते 450 कोटी कर्ज रूपाने गेले तर याचा 100% उपयोग झाल्याशिवाय शेतकऱ्यांना राहणार नाही. पण जे शेतकरी आज अडचणीत आहे, डिफॉल्टर आहे, त्यांना नवीन कर्ज कसं मंजूर करणार? आपण जरी हे मदत देऊ केली आहे तर नाबार्डच्या निकषानुसार ती शेतकऱ्यांपर्यंत पर्कोलेट कशी होणार? दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांनी अगोदर जिल्हा बँकेत पैसे भरले, ते त्यांना परत मिळणार आहेत का नाही? आज सरकारने जिल्हा बँकेवरचे कोणतेही निर्बंध कमी केलेले नाहीत. फक्त शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून 21,000 कोटीचं पॅकेज देताना जे ट्रान्झॅक्शन 4 दिवसात झालं होतं ते तुम्ही सस्पेन्सियस जरा, पण त्याच्यामध्ये सगळे काळे धनवाले होते का? ज्या शेतकऱ्यांनी पैसे आपले बँकेत ठेवले त्यांना जर परत मिळणार नसेल तर त्याला या पॅकेजचा काय उपयोग होणार? बरोबर. दुसरी गोष्ट, का शेतकरी जो माल विकतो त्याच्यामधले जे कॅश क्रॉप्स आहेत, हॉर्टिकल्चरचे असतील, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, हे सगळे नियमनमुक्त आहे. हे मॅक्झिमम व्यवहार APMCच्या बाहेर होतात आणि याचा जो पैसा असतो तो शेतकऱ्यांकडे असतो. तो जर त्या शेतकऱ्यांनी जर बँकेत ठेवला असेल तर तुम्ही त्याची चौकशी करणार का? जे मुळात व्यवहार कुठे रेग्युलराइजच होत नाही त्याचे पण तुम्ही सस्पिशियस म्हणून अकाउंट बघणार का? आणि अशा वेळेस ज्यांनी पैसे भरलेले आहेत कमीत कमी त्यांना तरी ते परत त्यांचं भांडवल म्हणून त्यांना मिळाले पाहिजे. आणि नंतर सरकारने याच्यावर जे काही सस्पेन्सिव्ह अकाउंट असेल त्याची इन्क्वायरी करावी. पण जिल्हा बँकेच्या शाखा ही अर्थवाहिनी आहे. ग्रामीण भागात जिथं नॅशनलाइज बँका जायला तयार नाही, प्रायव्हेट बँका जायला तयार नाही,
तिथं जिल्हा बँक एकमेव काम करत असते आणि तो काही जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन खातं उघडून पैसे ठेवत नाही शेतकरी, तो पुढे ठेवणार. आजकाल चोऱ्या माऱ्या दरोडे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याला नजीकची शाखा व्यवहाराच्या दृष्टीने जी सोयीची असेल तिथं तो पैसे ठेवत असेल आणि तिथं जर त्यांनी आज पैसे जमा केले असतील आणि त्याच्यावर जर व्यवहार बंदी आले असेल तो शेतकरी फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आलाय. आज 21,000 कोटीचं जे पॅकेज आहे ते कर्ज रूपाने असेल, पीक कर्ज रूपाने असेल, तो वेगळ्या प्रकारचा एक रिलीफ बँकेला शेतकऱ्यांना मिळू शकेल. पण आज जे बंधनं बँकेवर आले ते प्रथम सरकारने हटवायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची प्रामाणिक इच्छा आहे. नक्की हे जी निर्बंध आहेत ते हटल्याशिवाय परिस्थिती खऱ्या अर्थाने निवळेल किंवा नाही निवळेल याबद्दल आपण चर्चा करूया. नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणावरती एक येणाऱ्या काळामध्ये अधिकची आर्थिक मंदी लादली जाईल का हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत या सगळ्या तज्ज्ञ आणि मान्यवरांकडून एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय ग्रामीण भागात येणाऱ्या काळामध्ये पतपुरवठा वाढेल का आणि खास करून रबी हंगामाच्या सुरुवातीला 21,000 कोटी रुपयांची जी मदत एक प्रकारे जिल्हा बँकांना जाहीर केलेली आहे केंद्र सरकारनी आणि नाबार्डच्या मार्फत त्याचं येणाऱ्या काळात जी देखरेख होणार आहे नेमकं काय स्वरूप असणार आहे याच्यामध्ये जसं आत्ता नानासाहेब पाटील यांनी एक प्रश्न उपस्थित केला की शेतकऱ्यांना जो उपलब्ध आता वेळ आहे त्या उपलब्ध वेळेमध्ये त्यांना हे सगळी मदत मिळेल का आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कर्ज पुरवठा जो नव्यानं ज्यांच्याकडे आता पतपुरवठा नाही आहे किंवा ज्यांच्याकडे चलनाची निकड आहे अशा शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देता येणार आहेत किंवा नाही या सगळ्याची माहिती आपण घेतोय आणि समजून घेतोय हा प्रश्न. पण तत्पूर्वी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण पाहूयात. धोंडप्पा नंदे म्हणतात बाजार ठप्प झालेत, शेतमालाची खरेदी विक्री थांबल्यानं बळीराजाच्या हातात पैसा नाहीये. सचिन डोळे म्हणतात शेतकऱ्यांना थोडा त्रास होतोय पण आजचा त्रास उद्याचा सुवर्ण काळ ठरणार आहे. सुनील कांदेकर म्हणतायत शेतकरी आणि शेतमजूर यांचे जास्त हाल होत आहेत, बाजार समित्या ठप्प झाल्यात. दादासाहेब गांगुर्डे म्हणतायत गावात कमी लोकांकडे 1500च्या नोटा होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना फार काही फरक पडलेला नाही. महेश निगडे म्हणतायत थोडा फरक पडलाय पण देशासाठी तेवढं सोचलं पाहिजे नाहीतर भ्रष्टाचार संपणार कसा. अतिक पठाण म्हणतायत नोटबंदीमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आणि स्वप्नील हंडे म्हणतायत ग्रामीण भागात लोकांना मजुरीचं काम मिळत नाही, सुट्ट्या पैशांअभावी आता सगळ्यांना त्रास होतोय. हे सगळं आपल्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आणि तत्पूर्वी नाबार्ड जे आहे ते नाबार्ड कर्ज वितरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त निरीक्षक म्हणून काम करणार आहे. जिल्हा सहकारी बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या ट्रेजरी चेस्टकडे निधीची मागणी नोंदवावी आणि नाबार्ड थेट पैसा देणार नाही, मागणीनुसार पैशाचा पुरवठा होतो की नाही हे नाबार्ड पाहिल अशा प्रकारची सूत्रांची नाबार्डमधल्या माहिती आहे. हे सगळं पाहता जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा श्रीकांत बाराते तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की एक प्रतिक्रियात्मक असं हे धोरण आहे आणि या धोरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये जरी प्रतिक्रिया आता इतका आमूलाग्र बदल करणारा जो निर्णय झालेला आहे त्याच्यातनं आलेली कदाचित ही स्वाभाविक प्रतिक्रिया असेल पण जे निर्बंध आहेत जो मगाशी नानासाहेब पाटलांनी सुद्धा उल्लेख केला की आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये जे निर्बंध आहेत ते निर्बंध उठवल्याशिवाय काहीतरी देणं ही 21,000 कोटी रुपयाची जी देणगी आहे ती सगळी येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जो कालावधी लागेल अवधी लागेल आणि त्यातनं काही ठोस असं निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतंय का? तो हा आस्पेक्ट अत्यंत महत्वाचा आहे मंदार, कारण रब्बीचा पिरियड जो आहे हा जवळपास आता संपुष्टात येत चाललेला आहे. म्हणजे एका अर्थाने जानेवारी डिसेंबर 10-15 पर्यंत बहुतेक असं रब्बीचं फारच लेट झालं तर राहतं सायकल, परंतु तो हे खरं हे चॅलेंज गव्हर्नन्सचं आहे आणि त्याचा एक दोन तुमच्या व्यासपीठावर काही वक्त्यांनी त्याचा एक दोन वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला. कारण ग्रामीण पतपुरवठा जो आहे त्याचे 2-4 एक आस्पेक्ट फार महत्वाचे असतात. ऍडिक्वेट फंडिंग आहे का, म्हणजे 21,000 कोटी हा आकडा सरकारने कुठून आणला, निधीची पर्याप्तता आहे का, दुसरी गोष्ट म्हणजे ते टाइमली आहे का, वक्तशीरपणे ती मदत येते आहे का, तिसरी गोष्ट म्हणजे जे लाभार्थी आहे तुमचे इंटेंडेड त्यांच्यापर्यंत तुम्ही प्रॉपरली रिच आउट होतात का, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतात का, आणि चौथी गोष्ट म्हणजे हा ग्रामीण पतपुरवठा हा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का.
म्हणजे व्याजाच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? म्हणजे इथे एक सरकारला आग्रह करावासा वाटतो की त्यांनी म्हणजे महाराष्ट्र सरकारनी सॉफ्ट लोन म्हणून याला ट्रीट करावं, व्याजाची काउंटर गॅरंटी घ्यावी रिझर्व्ह बँकेकडे. याचं कारण असं आहे की ट्रान्झॅक्शनल कॉस्ट जे आहे आपल्या अत्यंत हाय असल्यामुळे तुम्ही 2015 मध्ये भारत सरकारचा फिनान्शियल इन्क्लुजनवरचा एक रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट काय म्हणतो की भारतामध्ये रुरल आणि सेमी अर्बन भागामध्ये 12,863 लोक हे एक ब्रँच सर्व करते आणि तेच प्रमाण शहरी भागामध्ये 5,351 आहे. जस्ट लुक ॲट द डिफरन्स. 12,863 लोकांचा भार एका ब्रँचवर ऑन अन ॲव्हरेज आणि 5,351 लोकांचा भार हा शहरी भागातल्या ब्रँचवर. प्रत्येक लाखामध्ये रुरल भागामध्ये 7.8 ब्रांचेस आहेत आणि शहरी भागामध्ये 17.8 ब्रांचेस आहेत. ही डिस्पॅरिटी आहे बँकिंगचं नेटवर्क. आणि हे काही या सरकारचं अपयश नाही, हे आपल्या एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण बँकिंगचं जे नेटवर्क ज्या वेगाने पसरवायला पाहिजे होतं, आपण मोठी प्रगती केली आहे. असं नाही की आपण प्रगती नाही केली. स्वातंत्र्योत्तर काळात आपण मोठी प्रगती केली आहे, पण स्टील दिस इज द सिनारिओ. हा एक भाग आहे. म्हणजे एकट्या दिल्लीमध्ये 9,070 ATM आहेत आणि त्यांची संख्या भारत सरकारच म्हणतं संपूर्ण राजस्थान एवढी आहे त्या ATMची संख्या. बरोबर. हे जे आस्पेक्ट्स आहे त्यांनी संसाधनांची उपलब्धता आणि संसाधनाच्या वितरणांच्या यंत्रणेची उपलब्धता, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. संसाधन तुम्ही उपलब्ध करून द्याल, त्याची वितरणीय व्यवस्था जी आहे ती तुम्ही कशी कराल, आणि याचा विचार आधीपासून करावा लागतो. आणि विशेषतः अशा वेळी करावा लागतो ज्यावेळी तुम्ही चलन स्वरूप बदलासारखे निर्णय घेता, त्यावेळी या गोष्टींचा अधिक विचार करावा लागतो. ग्रामीण पतपुरवठा सुरळीत व्हावा असं एक प्रपोजिशन आहे, एक सरकारचं धोरण आहे समजा. आता ही व्यवस्थांमधली अनिवार्यता असायला पाहिजे, व्यवस्थेतली अनिवार्यता म्हणून ग्रामीण पतपुरवठा धोरण हे व्यवस्थित चालायला पाहिजे असा आग्रह असायला पाहिजे. पण अनिवार्यतेतून उपलब्ध झालेली व्यवस्था म्हणून जर आपण आज 21,000 कोटी रुपयाचं पॅकेज डिक्लेअर करत असू आणि मग अशा इन्स्टिट्यूशन्स कडे जात असू, तुमची पॅक्स, ज्याला पॅक्स म्हणतात म्हणजे प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज ज्या आहे त्यांची स्थिती काय आहे, त्या अजूनही 50-60% पेक्षा हाऊसहोल्ड जे आहे, ग्रामीण भागातले घरं जे आहे ते त्यांचे मेंबर नाही आहे. त्यांचा इफेक्टिव्हनेस जो आहे, प्रभाव क्षमता जी आहे त्यांची कव्हरेजची, लोकांपर्यंत पोहोचण्याची, ही नॉमिनल जरी जास्त असली तरी प्रत्येक नाही. ईशान्य भारतामध्ये प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीचं जवळपास अस्तित्व नाही अजून. आज ही स्थिती आहे. तर या खंडप्राय देशामध्ये जे व्हेइकल तुम्ही मध्यवर्ती सहकारी बँकांचं, त्यांना अजून एक इन्स्ट्रुमेंट लागतं. या इन्स्टिट्यूशनवर सरकारने मागच्या ज्या 2 वर्षापासून संशयाचं म्हणजे एक संशय लोकांच्या मनात पहिल्यांदा तयार झाला, सरकारच्या मनात. त्याला देर आर रिझन्स फॉर दॅट. म्हणजे असं नाही की हा अनाठाई संशय आहे, त्याच्यामध्ये अनेक गैरव्यवहार झाले, गैरप्रकार झाले, परंतु संपूर्ण इन्स्टिट्यूशनचं डिइन्स्टिट्यूशनलायझेशन करण्याचा जो मागच्या 2-2.5 वर्षाचा प्रयत्न सरकारचा राहिलेला आहे, तो आता कदाचित त्या प्रयत्नाचे विघातक फळं सरकारला येणाऱ्या काळात भोगावे लागतील. याचा अर्थ असा काढता येईल का नानासाहेब, जसं आता श्रीकांत बाराते म्हणतात की येणाऱ्या काळात सरकारला विघातक परिणाम त्याचे भोगावे लागतील, येणाऱ्या काळात या सगळ्या निर्णयाचा फटका हा आपल्याला रब्बी हंगामात पाहायला मिळेल का? आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये खरंच आहे त्याहीपेक्षा अधिक मंदीचं वातावरण बघायला मिळेल? काय वाटते तुम्हाला? शहरी तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये भयंकर आज रिसेशन आलेला आहे. त्याला दुसरी एक साधी गोष्ट सांगतो. आमचा जो विक्रीचा माल आहे, भाजीपाला असेल, कांदे असेल, फळे असेल, तुम्ही मुंबईच्या रिटेल मार्केटमध्ये जाऊन बघा किंवा कोणत्याही शहरातल्या डिस्ट्रिक्ट प्लेसच्या रिटेल मार्केटमध्ये जाऊन बघा. आज व्यक्तीजवळ चलन आहे 100 रुपये आणि दुसरी नोट आहे 2,000 रुपयाची. 2,000 रुपये घेऊन तुम्ही तर रिटेल मार्केटिंग करू शकत नाही, भाजीपाला घेऊ शकत नाही. आमच्या मालाला शहरी डिमांड संपलेला आहे, पहिली गोष्ट एक. तिथून तो पैसा त्याच्या होलसेलरकडे जात नाही आणि रूट लेवलच्या आमच्या ज्या मंडी आहे लासलगाव सारख्या ठिकाणी इथं तो येत नाही.
आज इथं आलेला माल इथल्या व्यापाऱ्यांनी घ्यायचा, त्याच्याजवळ त्याला विड्रॉवल पॉवर्स नाही आणि विकलेला माल आहे त्याचे पण पैसे येत नाही. हे आमच्या मार्केटिंग सिस्टीम मधली पूर्ण चेन फेल झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज पैसा शेतकऱ्याच्या हातात कसा येईल ही त्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठी समस्या आहे. आज लासलगाव मार्केट कमिटीच्या बाबतीत, मी लासलगावला असतो, लासलगाव मार्केट कमिटी पैशाअभावी 8 दिवस बंद होती, चरणच फिरत नव्हतं. त्याच्यानंतर इकडून तिकडून चालू केली तर 2 दिवसात बँकांकडनं, नॅशनलाइज बँकांकडनं चेकचा पुरवठा होत नाही, पैशाचा पुरवठा होत नाही, विड्रॉल लिमिट आहे. आज शेवटी निर्णय घ्यावा लागला 1 दिवसाआड आपण मार्केट कमिटी चालू करू. म्हणजे आहे तो माल विकला जात नाही. आम्हाला त्या मालावर रब्बीची तयारी करायची. रब्बीच्या बाबतीत काल शासनाने धोरण डिक्लेअर केलं का बियाणं आणि खतासाठी आम्ही 500-1000 रुपयाच्या नोटा घेऊ, पण त्या फक्त सरकारी काउंटरवर. आता जर एक महाबीजचं ऑफिस जिल्ह्यामध्ये एक असेल तर शेतकऱ्यांनी बियाणं घ्यायला तिथं जायचं का? रिटेल व्यापाऱ्यांसाठी अजून परमिशन आलेली नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडे असलेले 500 किंवा 1000ची नोट बियाण्याला चालत नाही किंवा खताला चालत नाही, तो तिथं अडचणीत आलेला आहे. ही दुसरी गोष्ट. आणि आपण जो फायनान्स करणार आहोत तो कशा प्रकारे करणार आहोत? नाशिक जिल्हा बँकेचं एनपीए जर 27% असेल तर हे जे तुम्हाला एड मिळणार आहे नाबार्डकडनं, त्याला नाशिक बँक जर हे होणार नसेल, पात्र होणार नसेल, तो नाशिक जिल्ह्यात पैसा येणार का? हे असे शंका कुशंका आहे. एक तर रिसेशन आणि त्याच्यामध्ये चलनाचं शॉर्टेज. प्रथम सरकारने हे चलन ग्रामीण भागात कसं येईल हे बघितलं पाहिजे. जसं बारातानी साहेबांनी सांगितलं का आपलं जे प्रपोर्शन आहे ग्रामीण भागाचं आणि शहरी भागाचं हे एकदम विपर्यास करणार आहे. शेतकऱ्यांना ग्रामीण भागासाठी बँकिंग फॅसिलिटी नाही, एटीएम नाही आणि चलन सर्क्युलेशन नाही. त्या तुलनेत शहरात जास्त आहे. शहरामधल्या वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन जे आहे कॅशलेस तुमचे मॉलमध्ये होतात, स्वाईप कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, त्या फॅसिलिटीज कुठे नसल्यामुळं आमचा ग्रामीण भागातला शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात रिलॅक्सेशन, कर्ज तर तुम्ही द्या, कर्जाची मागणी फार मोठी आहे आणि ते सुद्धा लोकांची चर्चा करून घेतलं पाहिजे. आता मी कांदा उत्पादक आहे, कांदा लावायला मला 70,000 रुपये एकरी खर्च येतो. मला क्रॉप लोन किती मिळतं साहेब? 17,000 रुपये एकरी. आमच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने ते लिमिट 25,000 करायचा प्रयत्न केला तर सरकार नाबार्डने सांगितलं वरचे 8,000 रुपये ना तुम्ही 12% शेतकऱ्यांना लावा. या अनेक विसंगती आहेत आणि या विसंगती असताना हा जो चलनाचा जो हे झालाय याचा गंभीर फटका ग्रामीण भागाला मिळालाय. मी तुम्हाला सांगतो आमचे ग्रामीण भागातले शेतकरी फार दिलदार आहेत. एवढा क्रायसिस होऊन सुद्धा आज ते उद्रेक करत नाही. मोदींच्या निर्णयाला ते पाठिंबा देतात. ते आज छाती ठोकून ते मोदींच्या पाठीमागे उभे. अशा वेळेस शासनाची जबाबदारी आहे हे चलन कसं फिरेल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय सुपरवायझरी अथॉरिटीज नेमायच्या त्या नेमा, पण आज जो सामान्य माणूस तुमच्या पाठीमागे खंबीरपणे चांगल्या हेतूने उभा आहे, त्याला जर त्याची जर समस्या सोडवायची असेल तर तुम्हाला सुद्धा कंबर कसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विशिष्ट अभ्यास करून ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये हा पैसा कसा पर्क्युलेट होईल, कसा व्यवस्थित सर्क्युलेट होईल तर हे ग्रामीण भाग जगणार आहे. त्याच्यामध्ये आता सांगितलं बियाण्यासाठी, खतासाठी विशेष काही योजना सरकारला युद्ध पातळीवर राबवावं लागेल कारण रब्बीचा हंगाम संपत आलेला आहे. जसं बाराते साहेबांनी सांगितलं 15 डिसेंबर नंतर रब्बीचा विषयच राहत नाही. आता लास्ट स्टेज मध्ये आपण बसलेलो आहोत. अजूनही जे कोणी पैशाअभावी रखडलेले त्याला आपण फास्टेस्ट काय मदत करू शकतो हा सुद्धा सरकारने विचार केला. नक्की प्रवीण दरेकर या सगळ्या संदर्भामध्ये काहीतरी ड्रास्टिक म्हणता येईल, काहीतरी त्याला तातडीचं असं म्हणता येईल असं धोरण सरकारकडनं यायला हवं. ज्या वेळेला 500 रुपये किंवा 1000 रुपयाच्या संदर्भातले काही निर्णय घेतले तेही त्रोटक व्यवस्थांपुरता मर्यादित असे ते सगळे निर्णय आहेत. हे सगळं होताना कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये आणि नजीकच्या अतिशय लवकरच्या काळामध्ये काही निर्बंध उठण्याच्या दृष्टिकोनातून किंवा काही दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करताय का? मंदारजी, हे निर्बंध उठल्यावर मला वाटतं बऱ्याच अंशी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरळीत होतील असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मला वाटतं या दृष्टीनं सुद्धा आता सरकारची सकारात्मक मानसिकता त्या ठिकाणी होते. पहिलं त्या ठिकाणी जेटली साहेबांनी सांगितलं अशा प्रकारची गोष्ट होणारच नाही, निर्बंध उठवले जाणार नाहीत, परंतु नंतर याचा विचार करू
अशा प्रकारची केंद्र सरकार भूमिका घेत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या या निर्बंधासंदर्भात केंद्र सरकार सकारात्मक होत असल्याचं त्या ठिकाणी चित्र दिसतंय. मगाशी आमच्या लासलगावच्या सहकार्याने मंदारजी सांगितलं ते खरं आहे की तुमची सुपरवायझरी अथॉरिटी आहे ती तुम्ही सशक्त करा. आज मी पुन्हा एकदा मंदारजी त्या विषयाला हात घालतो की तुम्ही नॅशनलाइज बँका आणि सहकारी बँकांमध्ये डिफरन्शिएट करताय. ज्या सर्वसामान्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी बँका काम करतायत त्यांची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं सशक्त होणं, त्यांचे निर्बंध उठवणं, चुकीच्या गोष्टी असतील त्याचं समर्थन करायचं कारणच नाही. त्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचा आपल्याकडे डाटा उपलब्ध होऊ शकतो. परंतु म्हणून संशयापोटी एखादी चळवळच त्या ठिकाणी आर्थिक अडचणीत येईल, मला वाटतं हे ते संयुक्तिक होणार नाही. आणि निश्चितपणे आमचा साऱ्यांचा प्रयत्न आहे, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे की हे निर्बंध उठवले जावेत, जेणेकरून आज मंदारजी पतसंस्था हा एक मोठा सेक्टर आहे. राज्यामध्ये आज हजार 1,500 कोटीच्या पतसंस्था आज त्या ठिकाणी अर्थपुरवठा करायचा आहे. आज पतसंस्थांची अवस्था त्या ठिकाणी अत्यंत दयनीय झालेली आहे. त्या पतसंस्थांचं अकाउंट हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत असतं, त्याच्यामुळे त्यांचे व्यवहार ठप्प झालेत, पतसंस्थांची अर्थव्यवस्था ठप्प झाले. त्यामुळे निर्बंध उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नक्की यश मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. रमेश थोरात, थोडक्यामध्ये, अतिशय थोडक्यामध्ये, वेळ कमी आहे, येणाऱ्या काळात काही आशेची किरणं तुम्हाला दिसत आहेत का? कारण जर निर्णय घेतले उशिरा तर ते वराती मागून घोडे असणार आहेत, निर्णय उशिरा घेतले तर पुन्हा जो ग्रामीण भाग आहे आपला तो सगळा आगीतून फुफाट्यात पडणार आहे. हे सगळं जे आहे हे चित्र बदलेल असं तुम्हाला वाटतंय का? मंदारजी, मला एकच गोष्ट सांगायची की 21,000 कोटी जाहीर केलेत नाबार्डनं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सोसायटी असते आणि ती सोसायटी सभासदांची मागणी अर्ज घेतात, त्यांना कुठल्या कुठल्या पिकासाठी कर्ज पाहिजे याची मागणी घेतात आणि नंतर ती विकास सोसायटी तिथल्या शाखेमध्ये ते प्रकरण दाखल करते. तिथून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जिथं हेड ऑफिस असतं तिथं ते प्रकरण येतं आणि ते प्रकरण आल्यानंतर आता इथं ऐकायला मला असं मिळतंय की ते नाबार्डकडे जाणार आणि नाबार्ड रिझर्व्ह बँकेकडे पाठवणार. याच्यामध्ये किती दिवसाचा काळ जाणार आहे हे समजायला काही कुठं मार्ग नाहीये आणि म्हणून नेमकी शेतकऱ्यांची याच्यातनं सुटका होईल असं मला तरी वाटत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, 8 तारखेला निर्णय जाहीर केलेला आहे. 8 तारखेला निर्णय जाहीर करून 14 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवस बँका बंद होत्या, नंतर 4 दिवस सगळ्या बँकांनी 500,000च्या नोटा घ्याव्यात असं 14 तारखेपर्यंत सर्क्युलर होतं. 14 तारखेला जे सर्क्युलर आलं त्याच्यातनं नाबार्ड, आपलं अर्बन बँका आणि राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका यांना वगळण्यात आलेलं आहे. फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना टार्गेट करून त्यांच्या 500 आणि 1000च्या नोटा त्यांनी घेऊ नयेत अशा प्रकारचे आदेश जे काढलेले आहेत हे जिल्हा बँकांच्यावर अन्याय करणारे आहेत, सर्वसामान्य लोकांच्यावर अन्याय करणारे आहेत असं माझं ठाम मत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अगदी थोडक्यात श्रीकांत बाराते, काय म्हणता येईल येणाऱ्या काळामध्ये अधिक गहरी अशी आर्थिक मंदी आपल्याला ग्रामीण भागात बघायला मिळेल की पतपुरवठा सुरळीत झाला, लवकरात लवकर सुरळीत झाला आणि हे जे निर्बंध आहेत किंवा ह्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पतपुरवठा करण्यासाठीची जी जो पुरवठा आहे तो अधिक वाढला तर लवकरात लवकर ही परिस्थिती बदलेल. नेमकं काय होईल या दोनपैकी असं तुम्हाला वाटतंय? लघु पद्धतीचे जे उद्योग असतात किंवा व्यवसाय असतात त्यातला 55% अनरजिस्टर्ड मंदार हा ग्रामीण भागात आहे. भारतामध्ये जवळपास 1.25 कोटी आणि 1 लाख जवळपास 1,62,00,000 हे शहरी भागात आहे. त्यामुळे ग्रामीण भागावर होणारा इम्पॅक्ट हा फक्त ॲग्रेरियन सायकलवर तेवढा नाही आहे, तो एकूण अर्थव्यवस्थेवरचा ग्रामीण भागावरचा परिणाम आहे. परंतु मला एक विशेष गोष्ट तुम्हाला अशी इथे सांगावीशी वाटते की या देशातला शेतकरी हा व्यवस्थांवर विश्वास ठेवणार आहे. म्हणजे सरकारने नोट ह्या बंद
आणि हे अभूतपूर्व चित्र भारतात आहे, विशेषतः अशा अनऑर्गनाइज क्लासमध्ये, पीझन क्लासमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, की त्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि अजूनही ते सरकारच्या भूमिकांवर सद्बुद्धीने विश्वास ठेवतात आहे, सद्भावना घेऊन विश्वास ठेवतात आहे, एका आशेने विश्वास ठेवतात आहे. चुकारे बंद आहेत, घरगुती कामगाम ज्या खरेदी आहे त्या गावातल्या गावगाड्याच्या सद्भावनेवर चालल्या आहेत, उधारीवर चालल्या आहेत. मी 6 जिल्ह्यांमध्ये फिरलो आहे, गावांमध्ये मजुरांचे चुकारे थांबलेले आहेत, लोकांचं एकमेकांना मदत करणं सुरू आहे. हे कशापोटी? तर सरकार नावाचं जे इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यावरची जी अटळ श्रद्धा डेमोक्रेटिक सिस्टीम मध्ये या देशातल्या सामान्य शेतकऱ्याची आहे ती अत्यंत विलक्षण आहे, अद्भुत आहे. परंतु तिच्या अपेक्षाही आहेत आणि त्या अपेक्षा जर समोरच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या अपेक्षा त्यांच्या आहे त्या जर पूर्ण होत नाही असं त्यांच्या लक्षात आलं तर इट विल बी अ लॉस ऑफ ट्रस्ट. तो विश्वासार्हतेला धक्का पोहोचेल आणि ती अधिक गंभीर म्हणजे या तात्पुरत्या या संकटापेक्षा तो लॉस ऑफ ट्रस्ट जो आहे, विश्वासार्हतेला पोहोचणारी जी हानी आहे ती अधिक इथे महत्वाची ठरणार आहे. गव्हर्नन्सच्या बाबतीत नाबार्डचा, रिझर्व्ह बँकेचा अजूनही अप्रोच काय राहणार, व्याजाच्या संदर्भात काय राहणार, डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भात काय राहणार, आजच्या स्टेटमेंटवरून ते काही स्पष्ट होत नाही. 2 आठवड्याचा कालखंड सरकारजवळ आहे आणि स्थिती गंभीर आहे. याच्यामध्ये वी कॅन ओनली होप फॉर द बेटर. अर्थात आपण सगळ्यांनी, जसा सामान्य माणूस सुद्धा एका प्रचंड आशावादावरती जगतोय, तशाच प्रचंड आशावादावरती आपण सगळ्यांनी जगायला काही हरकत नाही. पण तत्पूर्वी सरकारने अतिशय गांभीर्याने या सगळ्या गेल्या काही दिवसातल्या समोर आलेल्या ज्या त्रुटी आहेत किंवा ज्या कमतरता आहेत त्या भरून काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर ही परिस्थिती सुधारावी. आत्ता तरी सगळं सरकारच्या या निर्णयाच्या मागे जनता ठामपणे उभी आहे असं चित्र आहे आणि हे चित्र लवकरात लवकर अधिक चांगलं होईल अशी आपण अपेक्षा करूया. कारण जर तसं घडलं नाही तर मात्र अतिशय वाईट परिस्थिती आपल्याला पाहावी लागेल, ती पाहायला मिळता कामा नये अशी आशा जरूर करूया. धन्यवाद, नमस्कार.